नमस्कार, जय भीम. मी सुरक्षा भोंगडे, वारणा नगरहून. सर्वप्रथम महाराजा सयाजीरावांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन. आज 6 फेब्रुवारी महाराजांचा स्मृतिदिन. या निमित्ताने बहुजन संघटकचे राहुल खांडेकर सरांनी या व्याख्यानाच्या माध्यमातून आधुनिक भारत आणि पुरोगामी महाराष्ट्राचे क्रांतीसूर्य असणाऱ्या सयाजीराव महाराजांचे कार्य आपल्यासमोर मांडण्याची संधी दिल्याबद्दल मी त्यांचे ऋण व्यक्त करते. आधुनिक भारताच्या इतिहासात आजवर अदृश्य असणाऱ्या सयाजीराव महाराजांचा गौरवशाली इतिहास आदरणीय बाबा भांडसांनी 10 वर्षाच्या अथक प्रयत्नातून जगासमोर आणला. साकेत प्रकाशन, महाराजा सयाजीराव गायकवाड संशोधन आणि प्रशिक्षण संस्था औरंगाबाद यांच्या माध्यमातून सुरू झालेल्या महाप्रकल्पाला पुढे 2017 मध्ये महाराष्ट्र शासनाने बाबा भांड यांच्या नेतृत्वाखाली महाराजा सयाजीराव गायकवाड चरित्र साधने प्रकाशन समिती स्थापन करून या कामाला शासनाचे पाठबळ दिले. या सर्व एकत्रित प्रयत्नातून आज अखेर 4 वर्षांमध्ये एकूण 105 संदर्भ ग्रंथाची निर्मिती झाली आहे. बाबा भांड सरांनी माझ्यासारख्या नव्या पिढीतील संशोधक अभ्यासकांना सयाजी शोधाची प्रेरणा देतानाच वेळोवेळी भक्कम पाठबळ दिली आहे. त्याबद्दल आदरणीय भांड सरांच्या प्रतीही कृतज्ञता व्यक्त करते आणि मी माझ्या विषयाकडे वळते. आजच्या व्याख्यानाचा विषय आहे महाराजा सयाजीराव गायकवाड, कृष्णाजी अर्जुन केळुसकर आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा वैचारिक ऋणानुबंध. या विषयाकडे जाण्याअगोदर महाराजा सयाजीराव गायकवाड कोण होते हे जाणून घेणे महत्वाचे ठरते. तर महाराजा सयाजीरावांचा जन्म नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील कवळाणा येथे 11 मार्च 1863 रोजी झाला. त्यांचे मूळ नाव गोपाळ असे होते. गोपाळ वयाच्या 12व्या वर्षापर्यंत निरक्षर होता व तो रानात गुरे चरण्याचे काम करत होता. बडोद्याच्या गादीला वारस नसल्यामुळे या रिकाम्या गादीसाठी गोपाळची निवड करण्यात आली. तर वयाच्या 12व्या वर्षी म्हणजे 27 मे 1875 रोजी गोपाळचे राज्यारोहण झाले आणि त्याचे सयाजीराव तिसरे असे नामकरण करण्यात आले. 1875 ते 1881 अशी 6 वर्ष अक्षरोदक ते उत्तम प्रशासक हा टप्पा सयाजीरावांनी गाठला. केशवराव पंडित, भाऊ मास्तर यांची सयाजीरावांचे शिक्षक म्हणून नेमणूक करण्यात आली. मातोश्री जमनाबाई, F.H. इलियट व बडोद्याचे तत्कालीन दिवाण टी माधवराव यांनी सयाजीरावांच्या जडणघडणीत अतिशय महत्वाची कामगिरी बजावली आहे. 1881 मध्ये वयाच्या 18व्या वर्षी सयाजीरावांच्या हाती राज्यकारभाराची सूत्रे सोपवण्यात आली. राज्यकारभाराची सूत्रे हाती घेतल्यानंतर अवघ्या 2च वर्षांमध्ये म्हणजे 1883 साली त्यांनी राजवाड्यातील खासगी खंडेरायाचे मंदिर अस्पृश्यांसाठी खुले केले. हे त्यांच्या क्रांतिकार्याचे पहिले पाऊल होते आणि असे पाऊल उचलणारे सयाजीराव आधुनिक भारतातील पहिले प्रशासक ठरतात. 1925 मध्ये सयाजीरावांनी अमरेली येथील सार्वजनिक मंदिर अस्पृश्यांसाठी खुले केले. त्यानंतर 1932 मध्ये सयाजीरावांनी मंदिर अस्पृश्यांसाठी खुले केले. मंदिर प्रवेशाचा हा अज्ञात इतिहास आजच्या समाजाने समजून घेतला तर अस्पृश्यता निर्मूलनाच्या चळवळीमध्ये सयाजीरावांचे योगदान समजण्यास अधिक महत्वपूर्ण होईल. कोणत्याही आंदोलनाशिवाय जनतेला मंदिर प्रवेशाचा हक्क बहाल करणाऱ्या सयाजीरावांनी सातत्याने आपल्या भाषणांमधून धर्म आणि जात यांच्या वस्तुनिष्ठ आकलनाची आवश्यकता स्पष्ट केली आहे. राज्यकारभार हाती घेतल्यानंतर 1882 ते 1884 या काळामध्ये सयाजीरावांनी बडोदा राज्याचा दौरा करून आपल्या प्रजेचे प्रश्न आणि अडचणी जाणून घेतल्या. भारताच्या संदर्भात आपण जेव्हा लोकशाहीचा विचार करतो तेव्हा भारतीय समाजाच्या लोकशाहीकरणातील सर्वात मोठा अडथळा जातीव्यवस्था ठरते. भारताने लोकशाही स्वीकारल्यानंतर 71 वर्षांनी सुद्धा भारत लोकशाही साक्षरतेबाबत बराच मागे असल्याचे वास्तव आपल्या दैनंदिन जीवनातील अनुभवाच्या आधारे समोर येते. याचे कारण जातीव्यवस्था हे आहे. सयाजीराव महाराजांनी जातीच्या प्रश्नाचा अतिशय सखोल अभ्यास केला होता. हे त्यांच्या 1909 मध्ये लिहिलेल्या द डिप्रेस्ड क्लासेस या निबंधातून स्पष्ट होते. अस्पृश्यतेत चटके बसलेल्या एखाद्या व्यक्तीने अस्पृश्यदाराचे काम करणे स्वाभाविक आहे, परंतु अशा कोणत्याही अनुभवाशिवाय आणि महत्वाचे म्हणजे बुद्धतेच्या भावनेने नाही तर अस्पृश्यतेला राष्ट्रीय प्रश्न मानून कर्तव्य भावनेने अस्पृश्यदाराचे काम 64 वर्ष करणारे सयाजीराव हे क्रांतिकारक होते. कारण इतकी वर्ष एखाद्या व्यक्तीने सातत्याने जातीच्या प्रश्नाला भिडण्याचे भारतातील आज अखेरचे हे एकमेव उदाहरण आहे. सयाजीराव हे सरंजामी व्यवस्थेतील राजे असूनही लोकशाही तत्वांना आपल्या वैयक्तिक जीवनापासून ते सामाजिक जीवनापर्यंत वयाच्या 14व्या वर्षापासूनच अंगीकारताना दिसतात. वरवर पाहता ही बाब आपल्याला फारशी क्रांतिकारक वाटणार नाही, परंतु वयाच्या 14व्या वर्षापासूनच जातीच्या प्रश्नाला भिडणारा प्रशासक भारताच्या इतिहासामध्ये सापडत नाही. कारण महात्मा फुल्यांना जातीच्या प्रश्नाला भिडण्याची प्रेरणा परांजपे नावाच्या मित्राच्या वरातीतून त्यांना शूद्र म्हणून हिणवून हाकलण्यात आल्यानंतर मिळाली होती. यावेळी फुल्यांचे वय अंदाजे 20-19 होते. समाजक्रांतिकारक राजश्री शाहूंना जातीच्या प्रश्नाला हात घालण्यासाठी वेदोक्त प्रकरण घडावे लागले. इतकेच काय, जाती व्यवस्थेने होरपळलेल्या बाबासाहेबांच्या मनात या प्रश्नाच्या सोडवणुकीची प्रेरणा निर्माण होण्यासाठी वयाची 25शी यावी लागली. सयाजीरावांना मात्र जातीच्या प्रश्नात लक्ष घालण्यासाठी वैयक्तिक जीवनात जातीय दुय्यमत्वाचा कोणताही अनुभव घ्यावा लागला नाही. लहानपणी कवळाण्यासारख्या छोट्या खेड्यात सर्व जातीच्या गरीब आणि सामान्य बालमित्रांमध्ये सर्वसमावेशक सहजीवनाचा मिळालेला संस्कार
आणि राजा झाल्यानंतर शिक्षणाची मिळालेली संधी सयाजीरावांच्या जीवनामध्ये निर्णायक ठरली होती. जग प्रवासातून मिळालेली तुलनात्मक दृष्टी आणि ज्ञानलालसेच्या असीम तळमळीतून जोपासलेला व्यासंग सयाजीरावांच्या सर्व समावेशकतेला परिपूर्णतेच्या सर्वोच्च ठिकाणी घेऊन गेला. अस्पृश्यांना कायमस्वरूपी त्यांच्या हक्कांबाबत जागृत ठेवायचे असेल तर त्यांना शिक्षण देण्याची गरज सयाजीरावांनी ओळखली होती आणि ही गरज ओळखूनच आपल्या संस्थानामध्ये 1882 साली अस्पृश्य आणि आदिवासींच्या मोफत प्राथमिक शिक्षणाची सयाजीरावांनी सुरुवात केली. 1882 मध्ये फुले हंटर कमिशन समोर शूद्रातिशूद्रांच्या शिक्षणाची मागणी करत असताना त्याच वर्षी सयाजीरावांनी बडोदा जिल्ह्यातील सोनगड येथे अस्पृश्य व आदिवासींसाठी सरकारी खर्चाने शाळा आणि वसतिगृह सुरू केले. या शाळेत शिक्षणाबरोबर शालेय साहित्यही विद्यार्थ्यांना मोफत दिले जात होते. पुढे 26 वर्षानंतर म्हणजे 1908 मध्ये याच धर्तीवर राजर्षी शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानातील अस्पृश्य मुलांना मिस क्लार्क्स हॉस्टेलच्या माध्यमातून वसतिगृहाची सुविधा उपलब्ध करून दिली. 1892 मध्ये सयाजीरावांनी अमरेली प्रांतात मोफत व सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाचा कायदा यशस्वी केला. 1882 मध्ये बडोदा संस्थानात अस्पृश्यांच्या केवळ 2 शाळा कार्यरत होत्या. त्यानंतर 1896 मध्ये या शाळेची संख्या 20 पर्यंत वाढली होती. 1906 मध्ये सयाजीरावांनी संपूर्ण बडोदा संस्थानात प्राथमिक शिक्षण सक्तीचे आणि मोफत केले होते. 1906 ते 1907 यावेळेस अस्पृश्य विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर बडोदा सरकारकडून प्रति महिना 115 रुपये खर्च केले जात होते. 5 वर्षानंतर 24 सप्टेंबर 1911 रोजी शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानातील अस्पृश्य विद्यार्थ्यांना फी माफी करण्याचा निर्णय घेतला. शाहू महाराजांच्या अस्पृश्योद्धाराच्या कार्याची प्रेरणा सयाजीराव गायकवाड हेच होते. राजवाड्यात होणाऱ्या धार्मिक कृत्यांचे शास्त्रार्थ सांगणारा ऐने राजमहाल हा ग्रंथ सयाजीरावांनी 1886 मध्ये शंकर मोरो रानडे, कृष्णदेव महादेव समर्थ आणि भाऊ मास्तर यांच्याकडून तयार करून घेतला होता. 1892 मध्ये राजवाड्यातील देवघरातील धार्मिक विधींचे खर्चाचे 1000 पानाचे तपशीलवार बजेट छापून पुस्तक रूपाने प्रसिद्ध केले. 1887च्या पहिल्या परदेश प्रवासानंतर सयाजीरावांनी 35,000 रुपये खर्च करून प्रायश्चित्त घेतले. त्यानंतर या रूढीवर आदेश काढून बंदी घालण्यात आली. सयाजीराव महाराजांनी आपल्या संस्थानामध्ये अनेक सामाजिक सुधारणा केल्या होत्या. त्यामध्ये 1913 ते 1914 मध्ये अस्पृश्यांनी ब्राह्मणेतरांसाठी पहिल्या संस्कृत वेधशाळेची स्थापना केली. वेदाभ्यास हा सर्व जातींचा अधिकार आहे ही भूमिका ठेवून अस्पृश्य जातींच्या गरोडा पुरोहितांना धार्मिक शिक्षण देण्यासाठी सयाजीरावांनी ऑगस्ट 1913 मध्ये गरोडा पाठशाळेची सुरुवात केली. महाराजांनी 1917 मध्ये स्वतंत्र धर्म खात्याची स्थापना केली. 1917 पासून धर्म खात्याच्या वतीने प्राचीन भारतीय संस्कृती आणि तुलनात्मक धर्म विषयावर सार्वजनिक व्याख्यानांचे आयोजन करण्यास बडोद्यामध्ये सुरुवात झाली. हौद किंवा विहिरी बांधल्यावर किंवा त्याची योजना सादर करतानाच अस्पृश्यांना त्याचा वापर करू देणे हे सयाजीरावांनी बंधनकारक केले होते. तसेच सयाजीरावांनी आपल्या संस्थानामध्ये अनेक जनहिताचे कायदे केले. हे कायदे गुजराती व मराठी या देशी भाषेमध्ये प्रसिद्ध करण्यात आले होते. यातील 18 कायदे असे आहेत जे भारतामध्ये सर्वप्रथम आणि बडोदा संस्थाने केलेले पहिले कायदे आहेत. यामध्ये राजवाड्यावरील धार्मिक विधी वेदोक्त पद्धतीने करण्याचा हुकूम 1896, यानंतर 1901 चा विधवा पुनर्विवाह कायदा, धार्मिक स्वातंत्र्याचा कायदा 1901, ग्रामपंचायत नियम 1902, हिंदू कोड बिल 1905, हिंदू विवाह कायदा 1905, सक्तीचे मोफत प्राथमिक शिक्षण कायदा 1906, परोपकारी शिक्षण संस्था कायदा 1907, विशेष विवाह कायदा 1908, हिंदू दत्तक विधान कायदा 1910, पुरोहित कायदा 1915 साली सयाजीरावांनी बडोद्यामध्ये सर्वप्रथम लागू केला होता. यानंतर 1931 चा हिंदू घटस्फोट कायदा, यानंतर जातीय छेद निर्मूलन कायदा 1933, संन्यास दीक्षा प्रतिबंधक कायदा हा जैन धर्मीयांसाठी होता. हा सयाजीरावांनी 1933 साली बडोदा संस्थानामध्ये लागू केला होता. यानंतर 1939 ला सामाजिक दुर्बलता निर्मूलन कायदा, सरकारी नोकरीमध्ये स्त्रियांना दाखल करण्यास हरकत नाही, त्यांच्याशी सभ्यतेने वागणे अशा प्रकारचा हुजूर हुकूम सयाजीरावांनी आपल्या संस्थानामध्ये काढला होता. त्याचबरोबर संस्कृत पाठशाळा अमुक एका वर्गासाठी नसून हिंदूतील सर्व जातीयांसाठी आहे अशा आशयाचा हुकूम सयाजीरावांनी काढला होता. महाराजांना 1881 ला राज्याधिकार प्राप्त झाले. त्यानंतर 1939 ला महाराजांचे निधन झाले. म्हणजे एकूण 58 वर्षाची कारकिर्दी त्यांना लाभली. वर्षाचे 365 दिवस असे 58 वर्षे भरतात. म्हणजे 21,000 दिवस महाराजांनी राज्यकारभार केला. त्या 21,000 दिवसात महाराजांनी 75,000 हुजूर हुकूम काढले. म्हणजे दिवसाला सरासरी 3 हा असा हिशोब भरतो. म्हणूनच आदर्श राजाची कल्पना महाराज शब्दशः जगले होते हे यावरून आपल्याला लक्षात येते. सयाजीराव हे फक्त आधुनिक महाराष्ट्राचे निर्माते नव्हते तर आधुनिक भारताच्या निर्मितीचे ते आद्य प्रवर्तक होते. कारण शिक्षण, शेती, उद्योग, सहकार, आरोग्य, साहित्य, संस्कृती, जात, धर्म, लोकशाही, संशोधन आणि दातृत्व या क्षेत्रामध्ये सयाजीरावांनी करून ठेवलेले काम आजही भारतासाठी पथदर्श आहे. आज महाराष्ट्र हे फुले शाहू आंबेडकरांचे पुरोगामी राज्य म्हणून ओळखले जाते. परंतु आधुनिक महाराष्ट्राच्या जडणघडणीत
महाराजा सयाजीरावांचे योगदान विचारात घेतले असता आपल्या लक्षात येते की फुले सयाजीरावांना आपला आदर्श मानत होते, तर सयाजीराव आपल्या सामाजिक आणि धार्मिक सुधारणांच्या धोरणांमध्ये फुले विचार रुजवत होते. दुर्दैवाने या दोघांमधील नेमके नाते कसे होते हे महाराष्ट्राने न समजून घेतल्यामुळे पुरोगामी महाराष्ट्रावर असणारे सयाजीरावांचे ऋण आपल्याला माहीत नाही. फुलेंच्या शेतकऱ्यांचा आसूड या ग्रंथाच्या प्रकाशनासाठी सयाजीरावांनी आर्थिक मदत केली होती. 1888 मध्ये स्वतःच्या वयाच्या 25व्या वर्षी सयाजीरावांनी फुलेंना महात्मा ही पदवी देण्याची सूचना मुंबई येथील सत्यशोधक कार्यकर्त्यांना केली होती. त्यानुसार 11 मे 1888 रोजी मुंबई येथील कोळीवाड्यात फुलेंना सत्यशोधक कार्यकर्त्यांकडून महात्मा ही पदवी बहाल करण्यात आली. त्यावेळी फुल्यांचे वय 61 होते. दुर्दैवाने फुलेंना महात्मा उपाधी देण्यामधील सयाजीरावांची भूमिका मात्र महाराष्ट्राला माहीत नाही. सयाजीरावांनी फुलेंचे विचार कृतीत आणतानाच त्यांच्या आर्थिक संकटाच्या काळात फुलेंना मदतही केली होती. फुलेंच्या पक्षाघाताच्या आजारावेळी उपचारासाठी महाराजांनी त्यांना आर्थिक मदत केली होती. सयाजीरावांबद्दल आदर व्यक्त करणारा एक अखंड फुलेंनी लिहिला होता. हा अखंड त्यावेळी दीनबंधू वर्तमानपत्रातून प्रकाशित झाला होता. आपल्यासाठी प्रेरणादायी दिशादर्शक असणाऱ्या आदर्श लोकांचेच फोटो आपण आपल्या बैठकीच्या खोलीत लावतो. महाराजांचे कार्य, विचार आणि कर्तृत्व पाहून महात्मा फुलेंनी पत्राद्वारे महाराजांचा एक फोटो मागवला होता. सर्वात आधी सयाजीरावांनी आपला राजवेशातील फोटो फुलेंना पाठवला होता. तेव्हा या फोटोऐवजी साध्या वेशातील फोटो पाठवण्याची विनंती फुलेंनी सयाजीरावांना केली होती. तेव्हा सयाजीरावांनी आपला साध्या वेशातील फोटो फुलेंना दिला होता आणि तो साध्या वेशातला फोटो फुलेंनी आपल्या बैठकीच्या खोलीत लावला होता. यावरून आपल्या लक्षात येते की महात्मा फुले महाराजांना आदर्श मानत होते. संपूर्ण महाराष्ट्र ज्या फुलेंना आपला आदर्श मानतो ते फुले सयाजीरावांना आदर्श मानत होते. फुल्यांप्रमाणे सयाजीरावांचे आणि शाहू महाराजांचे नाते समजून घेणे तितकेच महत्वाचे आहे. सयाजीरावांकडे वेगवेगळ्या प्रकारचे सहकार्य मागणारी शाहू महाराजांनी सयाजीरावांना लिहिलेली 22 पत्रे आज शाहू पेपर्समध्ये उपलब्ध आहेत. सयाजीरावांच्या भक्कम आर्थिक पाठबळावर पुण्यात गंगाराम भाऊ मस्के यांनी स्थापन केलेल्या डेक्कन मराठा एज्युकेशन असोसिएशनच्या स्कॉलरशिपवर शिकलेले भास्करराव जाधव, दाजीराव विचारे 1901 साली शाहू महाराजांनी स्थापन केलेल्या मराठा बोर्डिंग या पहिल्या वसतिगृहाचे व्यवस्थापन पाहणारे जिवाजीराव सावंत, कोल्हापूर संस्थानातील पहिले मराठा वकील ज्यांची नेमणूक शाहू महाराजांनी न्यायाधीशपदी केली होती ते खंडेराव बागल आणि पहिले छात्रगुरू सदाशिवराव पाटील बेनार्डीकर यांच्यासह 32 उच्च शिक्षित बहुजनांनी शाहू महाराजांच्या कोल्हापूर संस्थानामध्ये अतिशय महत्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या होत्या. यानंतर 7 ऑक्टोबर 1901 रोजी शाहू महाराजांनी राजवाड्यातील सर्व धार्मिक विधी वेदोक्त पद्धतीने करावे व वेदोक्त विधी न करणाऱ्या पुरोहितांना दक्षिणा मिळणार नाही असा आदेश काढला होता. परंतु कोल्हापुरातील ब्राह्मणांच्या विरोधामुळे हे प्रकरण 1905 पर्यंत असंच पेटत राहिलं होतं. 1896 मध्ये बडोद्यात उद्भवलेल्या वेदोक्त प्रकरणामध्ये सयाजीरावांनी प्रसंगी पुरोहित बदलून वेदोक्त विधी सुरू केले. याची तयारी 1891 पासूनच सुरू झाली होती. 1896च्या दसऱ्यापासून राजवाड्यातील सर्व विधी वेदोक्त पद्धतीने करण्याचा आदेश सयाजीरावांनी दिला होता. 1898ला आपल्या युवराजांच्या मुंजी त्यांनी वेदोक्त पद्धतीने केल्या होत्या. वेदोक्त संघर्षामध्ये सयाजीरावांनी शाहू महाराजांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले होते. 1838 मध्ये सातारच्या प्रतापसिंह महाराजांनी वेदोक्त विधीची सुरुवात करताना क्षत्रियत्व सिद्ध करण्यासाठी उदयपुराहून आणलेल्या पुराव्याची कागदपत्र उपलब्ध असल्यास आपल्या माणसांकडून शाहू महाराजांना देण्याचे सयाजीरावांनी सांगितले होते. तसेच सयाजीरावांच्या आश्रयाने प्रकाशित झालेला वासुदेव बिर्जे यांचा क्षत्रिय आणि त्यांचे अस्तित्व हा ग्रंथ वेदोक्त प्रकरणात पुरावा म्हणून मागवण्याची चर्चा यावेळी करवीर दरबारात झाली होती. हा एवढा गौरवशाली इतिहास आपल्याला का सांगितला गेला नाही याची मला खंत वाटते. बहुजनांच्या इतिहासात शापित महात्मांच्या यादीतील महाराजा सयाजीराव गायकवाड, गंगाराम भाऊ मस्के, खासेराव जाधव, विठ्ठलरामजी शिंदे, पंजाबराव देशमुख यांच्याप्रमाणेच कृष्णराव अर्जुन केळुसकर हे सुद्धा बहुजन प्रबोधनाचे नायक झाले नाही. आपल्या व्यक्तिपूजक समाजामध्ये शिवराय फुले, शाहू आंबेडकर ही मर्यादित चौकट आपण निर्माण केली. त्यामुळे शिवरायांपासून आंबेडकरांपर्यंत समाज परिवर्तक परंपरेतील असंख्य दुवे दुर्लक्षित राहिले आहेत. कृष्णराव अर्जुन केळुसकर हे मराठा जातीतील आधुनिक काळातील पहिल्या पिढीतील प्रचंड क्षमता असणारे संशोधक लेखक होते. शिवराय, तुकाराम आणि बुद्ध यांचे पहिले वस्तुनिष्ठ चरित्र लिहिण्याचा मान त्यांच्याकडे जातो. एवढंच आपल्याला त्यांच्याबद्दल माहिती आहे. परंतु उपनिषदांचे थेट संस्कृतमधून मराठी भाषांतर करणारे ते पहिले ब्राह्मणेतर आहेत हा इतिहास आपल्याला माहीत नाही. सत्यशोधक चळवळीच्या परंपरेतील पहिल्या पिढीतील कार्यकर्ते नेते असूनही सत्यशोधक चळवळीच्या इतिहासातही त्या अंगाने त्यांची दखल घेतली गेली नाही. टिळकांनी गीतारहस्य लिहिण्याअगोदर 13 वर्ष केळुसकरांचा गीतेवरील टीकाग्रंथ प्रकाशित झाला होता. आपल्या परंपरेतील हा प्रेरणादायी आणि जोमदार धागा आपण सोडल्यामुळे आपल्या बौद्धिक आत्मविश्वासावर त्याचा नकारात्मक परिणाम झाला आहे. या पार्श्वभूमीवर केळुसकरांना पहिले पुस्तक लिहिण्याची प्रेरणा आणि संधी देणारे महाराजा सयाजीराव आणि केळुसकर यांचे नाते समजून घेणे उद्बोधक ठरेल.
1893 मध्ये महाराजा सयाजीरावांनी द स्टोरी ऑफ नेशन या इंग्रजीतील इतिहासमालेचा अनुवाद करण्याचा एक मोठा प्रकल्प आखला होता. या प्रकल्पातील 12 ग्रंथांपैकी फ्रान्सचा जुना इतिहास या ग्रंथाचे भाषांतर करण्याची जबाबदारी स्वतः सयाजीरावांनी केळुसकरांवर सोपवली होती. विशेष म्हणजे या 12 ग्रंथातील सर्वात उत्तम अनुवाद केळुसकरांचा ठरला होता. त्यामुळे केळुसकरांना विशेष पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले होते. केळुसकरांचा पहिला ग्रंथ बडोदा सरकारने प्रकाशित केला होता. म्हणजे इतिहास लेखक केळुसकरांचा पाया बडोद्यात घातला गेला होता. मराठीतील आद्य शिवचरित्रकार कृष्णराव अर्जुन केळुसकर हे सयाजीरावांच्या प्रेरणेचे लेखक झाले होते. मॅक्स मुलरने स्वतः लिहिलेल्या 12 उपनिषदांची भाषांतरे सिक्रेट बुक्स ऑफ द ईस्ट या इंग्रजी ग्रंथमालेतील पहिल्या व 15व्या अशा 2 ग्रंथांद्वारे प्रसिद्ध केली होती. मॅक्स मुलरच्या इंग्रजी ग्रंथाच्या आधारावर यापैकी 7 उपनिषदांचे भाषांतर करण्याचा हुकूम सयाजीरावांनी केळुसकरांना दिला होता. त्यानुसार केळुसकरांनी 7 उपनिषदांचे भाषांतर केले. हे भाषांतर करत असताना केळुसकरांनी मॅक्स मुलर ऐवजी मूळ संस्कृत ग्रंथावरून ते केले होते. संस्कृत ग्रंथावरून थेट मराठीत भाषांतर करणारे केळुसकर हे पहिले ब्राह्मणेतर ठरतात. केळुसकर गुरुजींना कुणबी मराठा असूनही शालेय जीवनापासून आलेले जातीय अपमानाचे अनुभव फारच वेदनादायी आहेत. केळुसकरांनी ज्ञानव्यवस्थेच्या क्षेत्रात हस्तक्षेप केला हे जरी खरे असले तरी त्यांनी संस्कृत पारंगत होऊन हिंदू धर्मशास्त्राला हात घातल्यामुळे त्यांना शेवटपर्यंत भारतातील ब्राह्मणी ज्ञानव्यवस्थेने कसे बहिष्कृत ठेवले हे आपल्याला माहिती आहे. बहुजनांनीही आजअखेर यापेक्षा वेगळं काही केले असे म्हणता येत नाही. यामध्ये एकच दिलासादायक बाब म्हणजे बाबा भांडसर जेव्हा साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष होते तेव्हा त्यांनी समग्र केळुसकर हा प्रकल्प मार्गी लावला. त्यांचे हे काम भावी अभ्यासकांसाठी फार मोलाचे आहे, कारण यामुळे केळुसकरांचे जवळजवळ सर्वच वाङ्मय संवर्धित झाले आहे. केळुसकरांचे बाबासाहेबांच्या आयुष्यातील योगदान यावर स्वतंत्रपणे संशोधन होणे गरजेचे आहे, कारण 3 भूमिकेतून केळुसकर आणि बाबासाहेबांचे योगदान आपल्याला लक्षात येते. यातला पहिला मुद्दा म्हणजे बाबासाहेब मॅट्रिक झाल्यानंतर सी.के. बोले यांच्या हस्ते केळुसकरांनी बाबासाहेबांचा सत्कार घडवून आणला. त्यावेळी केळुसकरांनी स्वतः लिहिलेले बुद्धचरित्र बाबासाहेबांना भेट दिले होते. या बुद्धचरित्रात बाबासाहेबांच्या वैचारिक जडणघडणीमध्ये महत्वपूर्ण भूमिका बजावली होती. त्यातील दुसरा मुद्दा असा, याच वर्षी दामोदर यंदे यांच्या मार्फत केळुसकरांनी बाबासाहेबांना सयाजीरावांकडून शिक्षणासाठी शिष्यवृत्ती मिळवून दिली, जी पुढे बाबासाहेबांना कॅलिफोर्निया विद्यापीठापर्यंत घेऊन गेली. यातून बाबासाहेबांमधील विद्वान नेता घडला. आणि तिसरा मुद्दा आणि शेवटचा म्हणजे 1918 मध्ये बाबासाहेब ज्यावेळी बडोद्यातून परत आले तेव्हा ते सिडनहॅम कॉलेजमध्ये प्राध्यापक झाले तेव्हाच आहे. सिडनहॅम कॉलेजच्या प्राचार्यपदी बाबासाहेबांची नेमणूक व्हावी यासाठी केळुसकरांनी प्रयत्न केले होते. 1930 मध्ये बाबासाहेब आपल्या गोलमेज परिषदेला अस्पृश्याचे प्रतिनिधी म्हणून इंग्लंडला निघाले होते. बाबासाहेबांना शुभेच्छा आणि मदतीची थैली अर्पण करण्याचा कार्यक्रम मुंबई प्रांतातील अस्पृश्योद्धाराचे काम करणाऱ्या लोकांनी मुंबईच्या दामोदर हॉलमध्ये आयोजित केला होता. यावेळी केळुसकरांनी 4 रुपयाची आर्थिक मदत बाबासाहेबांना केली होती. आजच्या रुपयाच्या मूल्यात ही मदत 10,111 रुपये होते. केळुसकरांची ही मदत म्हणजे शालेय जीवनापासून केळुसकरांनी बाबासाहेबांना दिलेल्या कृतिशील पाठबळाचाच एक भाग होता. 1930च्या दरम्यान केळुसकर स्वतः फार मोठ्या आर्थिक संकटातून जात असताना त्यांनी ही मदत केली. येथे हे ध्यानात घ्यावं लागेल. पुढे 1933 मध्ये केळुसकरांच्या शेवटच्या कालखंडामध्ये बाबासाहेबांनी केळुसकरांना सहकार्य करण्याचा प्रयत्न केला होता, हेही उल्लेखनीय आहे. या संदर्भात कीर म्हणतात, बडोद्याच्या महाराजांनी कृष्णाजी अर्जुन केळुसकर यांना मासिक वेतन द्यावे असे एक विनंती पत्रक त्यांनी बडोद्याच्या महाराजांकडे सादर केले होते. बाबासाहेब आणि केळुसकर या दोघांमध्ये आंबेडकरांच्या शालेय जीवनापासूनच तयार झालेले नाते केळुसकरांच्या मृत्यूपर्यंत टिकून होते, हेच यावरून लक्षात येते. त्याप्रमाणे केळुसकरांच्या मदतीसाठी पुन्हा एकदा बाबासाहेबांना सयाजीरावांची आठवण होते, हे सुद्धा लक्षवेधी आहे. महाराजा सयाजीराव गायकवाड बाबासाहेबांच्या आयुष्यभराच्या संघर्षात वटवृक्षासारखे त्यांना अखंड साथ देत राहिले होते. अतिशय दूरदृष्टीने सयाजीरावांनी बाबासाहेबांना अमेरिकेला पाठवून त्यांच्यातील जागतिक कीर्तीचा नेता राष्ट्रीय कर्तव्याच्या भावनेतून घडवला होता. पुढे 1920 मध्ये ऐतिहासिक माणगाव परिषदेमध्ये या नेतृत्वाची घोषणा राजर्षी शाहू महाराजांनी केली होती. सयाजीराव आणि बाबासाहेब यांच्यातील नाते समजून घेण्याचा प्रयत्न आपण पुढील टप्प्यांच्या आधारे करणार आहोत. बाबासाहेब मॅट्रिक पास झाल्यानंतर केळुसकर गुरुजींनी सी.के. बोले यांच्या हस्ते त्यांचा सत्कार घडवून आणला. त्यावेळी केळुसकरांनी स्वतः लिहिलेले बुद्धचरित्र बाबासाहेबांना भेट दिले होते. या बुद्धचरित्राच्या माध्यमातून बाबासाहेबांना बुद्धाचा पहिला परिचय झाला. बाबासाहेब मॅट्रिक झाले, परंतु त्यावेळी त्यांच्या वडिलांची आर्थिक परिस्थिती हलाखीची होती, त्यामुळे त्यांना पुढील शिक्षण घेता येत नव्हते. त्याच वर्षी दामोदर यंदे यांच्या मार्फत केळुसकर गुरुजींनी बाबासाहेबांना पदवी शिक्षणासाठी सयाजीरावांकडून शिष्यवृत्ती मिळवून दिली. 1909 ते 1913
या 4 वर्षाच्या कालावधीत मुंबईतील पदवी शिक्षणासाठी बाबासाहेबांना सयाजीरावांनी दरमहा 25 रुपये प्रमाणे एकूण 1800 रुपये शिष्यवृत्ती दिली. पुढे बाबासाहेबांच्या पदवी शिक्षणानंतर ही शिष्यवृत्ती माफ करून सयाजीरावांनी बाबासाहेबांना उच्च शिक्षणासाठी अमेरिकेला पाठवले. बाबासाहेबांना उच्च शिक्षणासाठी अमेरिकेलाच का पाठवले हा निर्णय सयाजीरावांनी खूप विचारपूर्वक घेतला होता. खरं तर त्या कालखंडामध्ये परदेशात शिक्षणासाठी इंग्लंड हा देश निवडला जात होता. ज्यावेळी महाराजांनी बाबासाहेबांना कोणत्या विषयाचा अभ्यास करावासा वाटतो असा प्रश्न विचारला होता, त्यावेळी बाबासाहेबांनी आपल्या आज्ञेनुसार वागेल असे उत्तर दिले होते. तेव्हा या उत्तराला अनुसरून इंग्लंडऐवजी अमेरिका ही निवड सयाजीरावांनी केली होती. बाबासाहेबांनी कास्ट इन इंडिया देअर मेकॅनिझम जिनिसिस अँड डेव्हलपमेंट हा आपला जातीवरचा पहिला शोध निबंध अमेरिकेत कोलंबिया विद्यापीठात शिकत असतानाच 1916 मध्ये सादर केला होता. हा केवळ एक योगायोग नव्हता, तर महाराजांनी ज्या उद्देशाने बाबासाहेबांना अमेरिकेला पाठवले त्या उद्देशाच्या दिशेने बाबासाहेबांनी टाकलेले हे पहिले पाऊल होते. एक विद्वान नेता घडवण्याचा हेतू ठेवूनच सयाजीरावांनी बाबासाहेबांना शिष्यवृत्ती दिली. खरं म्हणजे या काळात जगात इंग्लंडमधील विद्यापीठे शैक्षणिक क्षेत्रामध्ये जगावर राज्य करीत होते. ऑक्सफर्ड, केम्ब्रिज विद्यापीठांचा संपूर्ण जगामध्ये दबदबा होता. असे असताना सयाजीराव महाराजांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसाठी इंग्लंडऐवजी अमेरिकेची का निवड केली ही गोष्ट आपल्याला विचार करायला लावणारी आहे. भारतात जातीव्यवस्था आणि तिचे दुष्परिणाम याचा अनुभव बाबासाहेबांनी पावलोपावली घेतला होता. तर सयाजीराव महाराज जगभर दौरे करत होते. जगामध्ये नवे काय आहे याचा अखंड ते शोध घेत होते. अमेरिकेतील वंशवादाच्या पार्श्वभूमीवर तेथील वंशव्यवस्थेविषयीचे संशोधन अतिशय प्रगत होते. त्यामुळेच बाबासाहेबांचा वंशवादाचा अभ्यास पक्का व्हावा आणि त्यातून त्यांची जातीव्यवस्थेची समज अधिक सुस्पष्ट व्हावी या हेतूने सयाजीराव महाराजांनी बाबासाहेबांना शिक्षणासाठी अमेरिकेची निवड केली होती. 1913 ते 1916 या कालावधीमध्ये बाबासाहेबांनी कोलंबिया विद्यापीठातून MA आणि PhD या पदव्या सयाजीरावांनी दिलेल्या शिष्यवृत्तीवर मिळवल्या होत्या. त्यानंतर इंग्लंडमध्ये जाऊन अर्थशास्त्रातील उच्च पदव्या घेण्याचा मनोदय फेब्रुवारी 1916 मध्ये सयाजीरावांना पत्र लिहून व्यक्त केला होता. परंतु बडोद्याचे दिवाण यांनी नियमावर बोट ठेवून शिष्यवृत्तीची मुदत वाढवण्यास नकार दिला. यानंतर प्राध्यापक सेलिगमन यांच्या शिफारसी पत्रानुसार दुसरे पत्र बाबासाहेबांनी महाराजांना लिहिले. महाराजांनी सर्व बाबींचा विचार करून शिष्यवृत्ती 1 वर्षाने वाढवली. त्यामुळे 1916 ते 1917 या कालखंडामधील शिक्षणासाठी सयाजीरावांची आर्थिक मदत झाली. जून 1916 मध्ये नॅशनल डिव्हिडंड ऑफ इंडिया अ हिस्टॉरिकल अँड अॅनालिटिकल स्टडी हा PhD प्रबंध बाबासाहेबांनी कोलंबिया विद्यापीठाला सादर केला. अशा पद्धतीने अस्पृश्य जातीतील पहिला डॉक्टरेट सयाजीरावांच्या दूरदृष्टीतून साकार झाला. ही भारताच्या इतिहासातील सर्वात क्रांतिकारक घटना होती. पुढे 8 वर्षांनी म्हणजे 1924 मध्ये बाबासाहेबांचा हा प्रबंध विस्तृत स्वरूपात द इव्हॅल्युएशन ऑफ प्रिव्हेन्शियल फायनान्स इन ब्रिटिश इंडिया या नावाने प्रकाशित झाला. बाबासाहेबांनी हा ग्रंथ श्रीमंत सयाजीराव गायकवाड यांना अर्पण केला होता. भारतातील 4 वर्ष, अमेरिकेतील 3 वर्ष आणि इंग्लंडमधील 1 वर्ष अशी एकूण 8 वर्ष सयाजीरावांनी शिक्षणासाठी बाबासाहेबांना एकूण सुमारे 25,742 रुपये शिष्यवृत्ती दिली. ही शिष्यवृत्ती आजच्या रुपयाच्या मूल्यात 98 लाखांहून अधिक भरते. बाबासाहेबांना आधुनिक शिक्षण देऊन एक प्रकारे आधुनिक भारतातील दलितांचा सर्वोच्च नेता सयाजीरावांनी अतिशय दूरदृष्टीने घडवला होता. बडोदा सरकारच्या शिष्यवृत्तीच्या नियमाप्रमाणे एका विद्यार्थ्याला फक्त एकदा शिष्यवृत्तीचा लाभ मिळत होता. सयाजीराव महाराजांनी शेकडो विद्यार्थ्यांना शिष्यवृत्त्या दिल्या होत्या. बाबासाहेबांचा अपवाद वगळता इतर कोणालाही दुसऱ्यांदा शिष्यवृत्ती मिळाली नव्हती. परंतु सयाजीराव महाराजांनी बाबासाहेबांना नियम मोडून एकदा सोडून 3 वेळा शिष्यवृत्ती दिली होती. यातच सयाजीराव बाबासाहेबांना किती दूरदृष्टीने घडवत होते याचा पुरावा मिळतो. बाबासाहेबांचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर 1917 सयाजीरावांनी त्यांची बडोद्याच्या लष्करी विभागामध्ये नेमणूक केली. पण बाबासाहेबांचे वडील आजारी असल्यामुळे ते तातडीने मुंबईला परतले. या संधीचा लाभ घेत शिष्यवृत्ती घेऊनही बाबासाहेबांनी बडोद्यामध्ये काम केले नाही, म्हणून त्यांच्यावर संस्थांनी केलेला खर्च त्यांनी परत करावा अशा आशयाची पत्रे प्रशासनाकडून बाबासाहेबांना वारंवार पाठवली जात होती. महाराज नियम आणि शिस्त पाळण्याबाबत फार आग्रही होते. या प्रकरणामध्ये याचा आवाजवी फायदा घेण्यात आला होता प्रशासनाकडून. या सगळ्या प्रकरणामध्ये महाराजांना बराच काळ अंधारात ठेवले होते. पण जेव्हा सयाजीरावांसमोर हे सगळं प्रकरण आलं तेव्हा ही रक्कम शिक्षणासाठी खर्च केली असून ती वसूल करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही असे म्हणून हा प्रश्न सयाजीरावांनी कायमचा निकालात काढला. म्हणजे कुटुंबियांना मात्र पैसे देताना महाराज फार हिशोबी होते. स्वतःच्या मुलाला ऑक्सफर्ड येथे शिकत असताना महिन्याला विशिष्ट रक्कम खर्चासाठी देत होते. एका महिन्यात त्या रकमेपेक्षा जास्त खर्च केल्यानंतर पुढच्या महिन्यात तेवढी रक्कम कपात करून खर्चाचे पैसे पाठवले होते. महाराजांचा लहान भाऊ संपतराव कर्जामुळे अडचणीत आल्यानंतर त्यांचा 20,000 ग्रंथाचा संग्रह सेंट्रल लायब्ररीसाठी विकत घेऊन महाराजांनी त्यांना आर्थिक मदत केली होती.
महाराज कुटुंबियासाठी खर्च करताना हात आखडता घेतात, ही कुटुंबियांची सततची तक्रार होती. या पार्श्वभूमीवर बाबासाहेबांना शिष्यवृत्ती माफीचा महाराजांचा निर्णय आपल्याला बरेच काही सांगून जातो. बाबासाहेबांना बडोद्यातील ऑफिसमध्ये आलेले अस्पृश्यतेचे अनुभव आणि राहत्या जागेसंदर्भातील आलेल्या अडचणी याबाबत आजवर आपण भरपूर ऐकली आहे. परंतु महाराजांनी बाबासाहेबांसाठी निवासासाठी केलेली व्यवस्था आपल्याला माहीत नाही. बडोद्यामध्ये राहण्यासाठी सयाजीराव महाराजांनी पंडित आत्माराम यांचा पर्याय बाबासाहेबांना दिला होता. 7 जून 1918 रोजी बडोद्याचे तत्कालीन दिवाण मनुभाई देसाई यांनी बाबासाहेबांच्या संदर्भाने सर चंदावरकर यांना एक पत्र लिहिले होते. या पत्रामध्ये सयाजीरावांनी बाबासाहेबांना सरकारी गेस्ट हाऊसमध्ये राहण्याची सोय केल्याचे दिवाण सांगतात. त्याचबरोबर बाबासाहेबांना राहण्यासाठी नवे घर बांधण्याचा प्लॅन आणि खर्चाचा अंदाज तात्काळ मंजुरीसाठी पाठवायचा आदेश सयाजीराव महाराजांनी दिल्याचे दिवाण मनुभाई देसाई यांनी चंदावरकर यांना कळवले आहे. नुकतेच उच्च शिक्षण पूर्ण झालेल्या बाबासाहेबांसाठी नवीन स्वतंत्र घर बांधण्याचा आदेश सयाजीराव महाराजांनी दिला होता. सयाजीराव महाराज बाबासाहेबांबद्दल किती सन्मानजनक विचार करत होते हे यातून आपल्या लक्षात येते. बाबासाहेबांची खरी किंमत सर्वप्रथम ओळखणारे सयाजीराव गायकवाड हे पहिले होते. बाबासाहेबांना शिक्षणासाठी मदत करणारे सयाजीराव त्यानंतरच्या आयुष्यात देखील सातत्याने बाबासाहेबांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले होते. 1917 मध्ये बाबासाहेबांचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर इंग्लंडहून परत येताना बाबासाहेब कैसरे हिंद नावाच्या एका बोटीने पुढे आले, तर त्यांचा मौलिक ग्रंथसंग्रह दुसऱ्या बोटीने येत होता. बाबासाहेबांचा ग्रंथसंग्रह घेऊन येणाऱ्या बोटीचा अपघात झाला. या अपघातामध्ये बाबासाहेबांचा मौलिक ग्रंथसंग्रहाचे नुकसान झाले. जेव्हा महाराजांना हे कळले तेव्हा सयाजीरावांनी बडोदा संस्थांकडून बाबासाहेबांना 500 रुपयाची आर्थिक मदत केली. विशेष बाब म्हणजे बाबासाहेबांनी अशी कोणत्याही प्रकारची मदत सयाजीरावांकडे मागितली नव्हती. आजच्या रुपयाच्या मूल्यात आपण जेव्हा याचा विचार करतो तेव्हा या मदतीचे 13 लाखाहून अधिक भरते. तर नुकसान भरपाई म्हणून विमा कंपनीकडून बाबासाहेबांना 400 रुपये मिळाले होते. विमा कंपनीने दिलेल्या नुकसान भरपाईपेक्षा ही रक्कम जास्त होती. सयाजीरावांना बाबासाहेबांबद्दल वाटणारे प्रेम यातून आपल्याला स्पष्ट दिसते. पुढे 1931 मध्ये लंडन येथे झालेल्या गोलमेज परिषदेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अस्पृश्यांचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित होते. या परिषदेतील बाबासाहेबांचे विद्वत्तापूर्ण भाषण आणि दलित अस्पृश्याबद्दलचे विचार ऐकून सयाजीराव महाराजांनी अतिशय खुश झाले आणि त्या आनंदाच्या भरात त्यांनी बाबासाहेबांना लंडनच्या हॅन्स क्रिसेंट हॉटेलमध्ये पार्टी दिली. या पार्टीत भाषण करताना सयाजीरावांनी बाबासाहेबांचे कौतुक केले आणि त्यांच्या पूर्व आयुष्याबद्दल देखील उपस्थितांना माहिती दिली. या संधीचा लाभ उठवत बाबासाहेबांनी भारतातील आपल्या अस्पृश्यता निर्मूलनाच्या कार्यासाठी आर्थिक मदत देण्यासंदर्भातील एक छापील विनंतीपत्र पार्टीत उपस्थित असणाऱ्या व्यक्तींना दिले. यावेळी या विनंतीला मान देऊन अनेकांनी बाबासाहेबांना देणग्या दिल्या. सयाजीरावांनी 150 पाऊंडची मदत यावेळी बाबासाहेबांना दिली होती. सयाजीरावांच्या या मदतीसह एकूण 1335 पाऊंडची मदत बाबासाहेबांना यावेळी मिळाली. आजच्या रुपयाच्या मूल्यात ही रक्कम 4,44 लाखांहून अधिक भरते. सयाजीरावांनी बाबासाहेबांना 3 वेळा दिलेली शिष्यवृत्ती माफी, पुस्तकाच्या नुकसान भरपाई आणि गोलमेज परिषदेतील मदत ही रक्कम एकत्रित केली असता आजच्या रुपयाच्या मूल्यात 5,47 लाखांहून अधिक भरते. 1882 पासून पुढे 58 वर्ष बडोदा संस्थांमध्ये अस्पृश्योद्धारासाठी सयाजीराव महाराजांनी केलेले काम आणि बाबासाहेबांना केलेली ही आर्थिक मदत याचा एकत्रित विचार करता भारतातील अस्पृश्योद्धाराच्या इतिहासात सयाजीरावांना तोड नाही. परंतु दुर्दैवाने आपल्या इतिहासात सयाजीरावाच्या वाट्याला एकही ओळ आलेली नाही. खरे तर अमेरिकेहून उच्च शिक्षण घेऊन परतलेल्या बाबासाहेबांना बडोद्याचे अर्थमंत्री करण्याचा सयाजीरावांचा विचार होता, परंतु ते त्यांना शक्य झाले नाही. शेवटी सयाजीरावांनी बडोद्याचे कायदे मंडळ असणाऱ्या धारासभेवर अस्पृश्यांचे प्रतिनिधी म्हणून बाबासाहेबांची नेमणूक केली. इथे एक बाब आपण लक्षात घेतली पाहिजे. राजा कितीही पुरोगामी विचाराचा असला तरी राजाचे सर्वच अधिकारी राजाचे पुरोगामी धोरण स्वीकारून त्याप्रमाणे वागतील असे नाही. म्हणूनच धारासभेवर बाबासाहेबांना नेमताना महाराजांनी धारासभेवरील नियुक्तीसंदर्भात नियमात सुधारणा करून एक विशेष निवडणूक कायदा लागू केला होता. या कायद्यानुसार ज्या व्यक्तींची कायदे मंडळात अस्पृश्य सभासदांसोबत बसण्याची तयारी आहे त्यांनाच धारासभेची निवडणूक लढवता येणार होती. हा निर्णय सयाजीरावांनी अस्पृश्यता निवारणासाठीच्या प्रामाणिक प्रयत्नाचा आग्रह धरतो. दुर्दैवाने बाबासाहेबांच्या जडणघडणीतील सयाजीराव महाराजांचे योगदान आजवर दुर्लक्षित राहिले आहे. बाबासाहेबांच्या जडणघडणीतील महाराजा सयाजीराव गायकवाडांचे योगदान भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आपल्या एका भाषणामध्ये स्पष्ट केले आहे. 2018 मध्ये बडोद्याच्या महाराजा सयाजीराव विद्यापीठाच्या 66व्या पदवीदान समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रपती रामनाथ कोविंद उपस्थित होते. यावेळी केलेल्या भाषणात कोविंद म्हणतात,
सयाजीराव महाराजांनी बाबासाहेब आंबेडकरांना शिष्यवृत्ती देऊन उच्च शिक्षणासाठी परदेशी पाठवले. शिक्षण घेऊन परतल्यानंतर अस्पृश्यांचे प्रतिनिधी म्हणून आपल्या दरबारात त्यांची नियुक्ती केली. जर सयाजीराव महाराजांनी बाबासाहेबांना मदत केली नसती तर बाबासाहेबांनी त्यांच्या आयुष्यात जे कमावले ते त्यांना कमवता आले नसते. कोविंद यांच्या या विधानातून बाबासाहेबांच्या आयुष्यात सयाजीरावांनी बजावलेली महत्वपूर्ण भूमिका आपल्या लक्षात येते. बाबासाहेबांनी बौद्ध धर्म स्वीकारण्या अगोदर 58 वर्ष महाराजा सयाजीरावांनी या क्षेत्रात करून ठेवलेले पायाभूत काम महाराजांच्या इतर कामाप्रमाणेच अलक्षित राहिले आहे. भारताचा सांस्कृतिक इतिहास विचारात घेता यात आश्चर्यकारक असे काहीच नाही. या पार्श्वभूमीवर महाराजा सयाजीराव आणि बौद्ध धर्म यांच्यातील नाते सांगणारे जे नवे संदर्भ पुढे येत आहेत ते संदर्भ आपले बौद्धिक आरोग्य सुदृढ करण्यासाठी फलदायी ठरतील. रोमेशचंद्र दत्त यांच्या 1893 मध्ये प्रकाशित झालेल्या हिस्ट्री ऑफ सिव्हिलायझेशन इन एन्शियंट इंडिया या ग्रंथामधील बुद्ध धर्मासंदर्भातील वृत्तांत वाचून कृष्णराव अर्जुन केळुसकरांना बुद्ध चरित्र लिहिण्याची प्रेरणा मिळाली होती. याच रोमेशचंद्र दत्त यांनी 1895 मध्ये सयाजीराव महाराजांनी ब्रिटिश सरकारच्या सेवेतून बडोदा संस्थांच्या सेवेत येण्याचे आमंत्रण दिले होते. परंतु काही कारणास्तव दत्त यांना त्यावेळी बडोदा संस्थांच्या सेवेत जाणे शक्य झाले नाही. मात्र 1904 मध्ये दत्त महाराजांच्या निमंत्रणावरून बडोदा सरकारचे महसूल मंत्री बनले. पुढे 1 जून 1909 मध्ये ते बडोद्याचे दिवाण देखील झाले. रोमेशचंद्र दत्त, बौद्ध धर्म, केळुसकर आणि महाराजा सयाजीराव यांच्यातील बौद्ध धर्माच्या अनुषंगाने असणारे हे नाते फारच महत्वाचे आहे. 1898 मध्ये प्रकाशित झालेल्या केळुसकरांच्या बुद्ध चरित्रामुळे मॅट्रिक उत्तीर्ण झालेल्या बाबासाहेबांना बुद्धाचा पहिला परिचय झाला. त्यावेळी बाबासाहेबांचे वय अवघे 16 वर्ष होते. केळुसकरांचे हे बुद्ध चरित्र बुद्धाचा एक वैज्ञानिक दृष्टीचा महापुरुष म्हणून वेध घेते. हे आधुनिक भारतातील फक्त मराठीतीलच नव्हे तर कोणत्याही भारतीय भाषेतील पहिले बुद्ध चरित्र होते. या बुद्ध चरित्राचे बाबासाहेबांच्या वैचारिक जीवनातील आणि धर्मांतराच्या निर्णयातील क्रांतिकारक स्थान आपल्याला माहिती आहे. सयाजीरावांनी 1910 मध्ये बडोद्यातील जुबली बागेत बुद्धाचा पुतळा जपानहून आणून बसवला होता. विशेष म्हणजे या बुद्धाच्या पुतळ्याच्या चबुतऱ्यावर बुद्धाची वचने कोरली होती. हा आधुनिक भारतातील बुद्धाचा पहिला पुतळा होता. सयाजीराव महाराजांच्या अभ्यासाच्या टेबलावर बुद्धाची मूर्ती विराजमान होती. बडोद्यामध्ये बुद्ध जयंती शासकीय पातळीवर साजरी केली जात होती. तर बडोद्याच्या सेंट्रल लायब्ररीमध्ये बुद्ध धर्मावरील जगातील सर्वोत्तम ग्रंथ त्यावेळी उपलब्ध होते. बडोद्याच्या प्राच्यविद्या संस्थेने बौद्ध धर्मातील मूळ ग्रंथ प्रकाशित केले होते. महाराजांनी मराठीमध्ये बौद्ध धर्मावरील 17 ग्रंथ 1936 पूर्वी प्रकाशित केले होते. महाराजांनी यंदेंना ग्रंथ प्रकाशनात बौद्ध धर्मावरील मराठी ग्रंथांना अग्रक्रम देण्याची सूचना केली होती. पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या ग्रंथ खरेदीसाठी बाबासाहेब आपल्या ग्रंथपालांना बडोद्याला पाठवत असत. याचे असंख्य पुरावे आज उपलब्ध आहेत. सयाजीरावांनी बौद्ध धर्म आणि बौद्ध ग्रंथाच्या प्रचारासाठी करून ठेवलेले मूलभूत काम बाबासाहेबांना त्यांच्या कार्यासाठी अतिशय उपयुक्त ठरले आहे. अलीकडेच औरंगाबाद येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या BA, BCom, BSc, BSW, BFA या पदवी अभ्यासक्रमाच्या शाखांच्या अनिवार्य इंग्रजी विषयाच्या अभ्यासक्रमामध्ये सयाजीरावांचे भाषण निवडले आहे. मुंबई येथे 2 मे 1931 रोजी डॉक्टर आनंदराव नायर यांनी बांधलेल्या आनंद विहार नावाच्या बुद्ध विहार उद्घाटनाप्रसंगी सयाजीरावांनी केलेल्या भाषणाचा इंग्रजी अनुवाद अ ट्रिब्यूट टू द बुद्धा या नावाने समाविष्ट करण्यात आला आहे. ज्या बाबासाहेबांमधील समतावादी क्रांतिकारक नेता सयाजीरावांनी द्रष्टेपणाने घडवला त्यांच्या नावाने असणाऱ्या विद्यापीठामध्ये सयाजीरावांच्या बुद्धावरील भाषणाचा अभ्यासक्रमात समावेश होणे हा आपल्यासाठी आनंदाचा क्षण आहे. 1915 मध्ये सयाजीरावांनी पुरोहितांच्या धार्मिक मनमानीला चाप लावणारा हिंदू पुरोहित कायदा बडोद्यामध्ये लागू केला. या कायद्याचा हेतू धर्मशास्त्राचे शास्त्रीय ज्ञान असणाऱ्या लोकांकडून हे विधी व्हावेत आणि लोकांच्या आर्थिक आणि धार्मिक पिळवणुकीला निर्बंध बसावा हा होता. जगाच्या आजवरच्या इतिहासातील अशा प्रकारचा हा एकमेव कायदा आहे. या कायद्यानुसार बडोदा सरकारकडून घेण्यात येणाऱ्या परीक्षा पास होणाऱ्या व्यक्तींना सरकारकडून पौराहित्याचा परवाना मिळत होता. हा परवाना मिळाल्यानंतर त्या व्यक्तीला धार्मिक विधी करण्याचा अधिकार प्राप्त होत होता. या कायद्याने बडोद्यातील हिंदू धर्मातील सर्व जातींच्या लोकांना पुरोहित होण्याचा अधिकार देण्यात आला. तसेच धार्मिक विधी करताना त्या विधीतील मंत्राचे अर्थ यजमानाला त्याच्या मातृभाषेतून समजून सांगणे बंधनकारक या कायद्यान्वये करण्यात आले. परवाना न घेता पौराहित्य करणाऱ्या आणि विधी करताना त्याचे अर्थ यजमानाला न सांगणाऱ्या व्यक्तींना 25 रुपये दंडाची तरतूद महाराजा सयाजीरावांनी या कायद्याअंतर्गत केली होती. सयाजीरावांनी बडोद्यात लागू केलेला हिंदू पुरोहित कायदा हा एक प्रकारे अस्पृश्यांना धार्मिक स्वातंत्र्य आणि धार्मिक समानता देणारा
आधुनिक भारतातील सर्वात क्रांतिकारक कायदा होता. परंतु दुर्दैवाने बाबासाहेब वगळता आज अखेर या कायद्याचा साधा उल्लेख सुद्धा एकाही विद्वानाने केल्याचा पुरावा आपल्याला सापडत नाही. 1936 मध्ये बाबासाहेबांचे ॲनिलेशन ऑफ कास्ट हे जगप्रसिद्ध भाषण पुस्तक स्वरूपात प्रसिद्ध झाल्याचे आपल्याला सर्वांनाच माहिती आहे. या पुस्तकात बाबासाहेबांनी हिंदू धर्माच्या सुधारणेसाठीचा क्रांतिकारक कार्यक्रम दिला आहे. हिंदू धर्म सुधारणेचा हा कार्यक्रम देताना बाबासाहेबांनी 21 वर्ष आधी महाराजा सयाजीरावांनी बडोद्यात लागू केलेला हिंदू पुरोहित कायद्याचा जसा तसा उपयोग यामध्ये केला आहे. बाबासाहेबांसारखा जागतिक कीर्तीचा पंडित आपल्या क्रांतिकारक मानल्या गेलेल्या सर्वात महत्वाच्या धर्म सुधारणा कार्यक्रमामध्ये सयाजीराव महाराजांच्या कायद्याचा जसा तसा उपयोग करतो, यातच सयाजीराव महाराजांचे मोठेपण लपले आहे. आणखी एक महत्वाची बाब म्हणजे 1951 मध्ये बाबासाहेबांनी हिंदू कोड बिलाच्या अंमलबजावणीसाठी आपल्या कायदेमंत्री पदाचा राजीनामा दिला हे आपल्याला माहिती आहे. हिंदू स्त्रियांना विविध अधिकार प्रदान करणाऱ्या या हिंदू कोड बिलात एकूण 6 कायद्यांचा समावेश होतो. हिंदू कोड बिलातील हे सर्व कायदे सयाजीराव महाराजांनी 1905 ते 1933 या कालावधीमध्ये बडोद्यामध्ये लागू केले होते. 1939 मध्ये सयाजीरावांच्या निधनानंतर जनता वृत्तपत्रामध्ये लिहिलेल्या मृत्यूलेखात बाबासाहेबांनी त्यांच्या वैयक्तिक जीवनात आणि अस्पृश्य कामात सयाजीराव महाराजांचे असणारे क्रांतिकारक योगदान स्पष्टपणे नोंदवून ठेवले आहे. या मृत्यूलेखात बाबासाहेब लिहितात, श्री सयाजीराव महाराजांचे निधन ही माझी वैयक्तिक फार मोठी हानी झाली आहे. त्यांचे उपकार मी केव्हाही विसरणार नाही. मला त्यांनी जे शिक्षण दिले त्यामुळे मला आजची योग्यता प्राप्त झाली. अस्पृश्य जातीवर त्यांचे फार मोठे उपकार झाले आहेत. त्यांच्या इतके अस्पृश्य जातीसाठी दुसऱ्या कोणीही कार्य केले नाही. त्यांनी सर्व सामाजिक घाणेरड्या चालींचा अभ्यास करून त्यातील दोष काढून टाकण्यास पुढाकार घेतला. स्वतःच्या प्रजेच्या कल्याणासाठी इतके सतत प्रयत्न दुसऱ्या कोणत्याही संस्थानिकांनी केलेले नाही. सयाजीराव महाराजांच्या मृत्यूने हिंदुस्थानातील एक फार मोठा मनुष्य नाहीसा झाला व बडोदा संस्थान फार मोठ्या राज्यकर्त्याला मुकले. महाराष्ट्रातील एक विभूती नाहीशी झाली. सामाजिक सुधारणेचा पुढारी नाहीसा झाला. अस्पृश्यांचा एकमेव कैवारी गेला. पुढे जीवनाच्या शेवटच्या टप्प्यात बाबासाहेबांनी महात्मा फुलेंचे चरित्र लिहिण्याची इच्छा धनंजय कीर यांच्याजवळ व्यक्त केली होती. त्यावेळी स्वतःची प्रकृती पाहता आपल्याकडून हे काम होण्याची शक्यता नसल्याचे देखील बाबासाहेबांनी कीरांना सांगितले होते. भारताला अज्ञात असणारी आणखी एक बाब म्हणजे बाबासाहेबांना सयाजीरावांचे चरित्र लिहिण्याची इच्छा होती. या संदर्भात सयाजीरावांच्या निधनानंतर महाराजांचे नातू आणि बडोद्याचे उत्तराधिकारी प्रतापसिंह महाराज यांना बाबासाहेबांनी पत्र लिहून सयाजीराव महाराजांचे चरित्र लिहिण्याची इच्छा व्यक्त केली होती. म्हणूनच बाबासाहेबांच्या भीमराव ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या क्रांतिकारक प्रवासाचा इतिहास महाराजा सयाजीराव गायकवाड यांना वगळून लिहिता येणार नाही. पुरोगामी महाराष्ट्राच्या इतिहासाचे परिपूर्ण आकलन होण्यासाठी महापुरुषांचा इतिहास जोडून अभ्यासणे गरजेचे आहे. धन्यवाद.